नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, AK एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण इयत्ता 6वी विषय समाजशास्त्र संकलित मूल्यमापन सत्र 2ची प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत. ही प्रश्नपत्रिका 50 गुणांसाठी आहे. यामध्ये तोंडीसाठी 10 गुण व लेखी परीक्षेसाठी 40 गुण आहेत. तोंडी परीक्षेचे प्रश्न व्हिडिओ स्टॉप करून व्यवस्थित वाचन करा. आता आपण लेखी प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 3 रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा. कनिष्काच्या दरबारात चरक हा प्रसिद्ध वैद्य होता. रामायण हे महाकाव्य वाल्मिकी ऋषींनी रचले. इजिप्तमधील अलेक्झांड्रिया नावाचे बंदर महत्त्वाचे होते. 3 गुणांसाठी हा प्रश्न आहे. ब प्रश्न नावे लिहा. 2 गुण. हर्षवर्धन यांनी लिहिलेली नाटके मालविकाग्नित्रम, विक्रमोरेश्वरम, अभिज्ञाना शुकतलम. मौर्य काळात आवडीने खेळले जाणारे खेळ जुगार, कुस्ती, रथांच्या शर्यती. क प्रश्न एका वाक्यात उत्तरे लिहा. 3 गुण. 1 सिकंदरचा सेनापती कोण होता? सिकंदरचा सेनापती सेलुकस निकेटर होता. 2 चीनमध्ये तयार होणाऱ्या रेशमी कापडाला भारतात काय नाव होते? चीनमध्ये तयार होणाऱ्या रेशमी कापडाला भारतात चिन्नांशुक नाव होते. 3 संस्कृत व्याकरणाचा प्रमाण ग्रंथ कोणता मानला जातो? संस्कृत व्याकरणाचा प्रमाण ग्रंथ अष्टाध्यायी मानला जातो. यानंतर पुढील प्रश्न पहा. चित्रातील व्यक्तीने स्थापन केलेल्या मठांची नावे लिहायची आहेत. 4 मठांची नावे लिहायची आहेत. उत्तर पहा या प्रश्नाचं. बद्रिकाश्रम, पुरी, द्वारका आणि शृंगेरी. यानंतर प्रश्न क्रमांक 4 थोडक्यात उत्तरे लिहा. 4 गुण. 1 सिकंदरला अखेर माघार घेणे भाग का पडले? उत्तर सततच्या मोहिमांमुळे आणि घरापासून दूर राहिल्यामुळे सिकंदराचे सैन्य थकले होते. भारतात आल्यावर त्यांना प्रबळ प्रतिकाराचा सामना करावा लागला. तसेच ग्रीसमध्ये परतण्याची ओढ आणि सैनिकांमधील वाढता असंतोष यामुळे सिकंदरला अखेर माघार घ्यावी लागली. यानंतर पुढील प्रश्न पहा. गौतमीपुत्राचा उल्लेख त्रिसमुद्रतोय पीतवाहन असा का केला जातो? या प्रश्नाचं उत्तर पहा. पूर्ण दिलेलं आहे. त्रिसमुद्रतोय पीतवाहन म्हणजे ज्यांच्या घोड्यांचे 3 समुद्रांचे अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागर पाणी प्यायले आहे असा. गौतमीपुत्र सातकर्णिकाच्या काळात सातवाहन साम्राज्याचा विस्तार इतका मोठा होता की त्यांचे राज्य दक्षिण भारताच्या तिन्ही बाजूंनी पसरलेल्या समुद्रापर्यंत पोचले होते, म्हणून त्याला हा गौरव प्राप्त झाला. पुढील प्रश्न ब. खालील वास्तू कोणत्या राजघराण्याच्या काळात खोदल्या गेल्या ते लिहा. 2 गुण. पल्लव आणि राष्ट्रकूट. पुढील प्रश्न क. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. 2 गुण. पहिली रिकामी जागा पहा. तालुक्यात शांतता व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी तहसीलदारांची असते. महाराष्ट्रात प्रथम मुंबई येथे महानगरपालिका स्थापन करण्यात आली. ड प्रश्न नावे लिहा. जिल्हा प्रशासनाचा प्रमुख जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख पोलीस अधीक्षक म्हणजेच SP. यानंतर पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 5 खालील आकृती पूर्ण करा. नगरपालिकेची कामे. आवश्यक कामे 2 सार्वजनिक रस्त्यांवर दिवाबत्तीची सोय करणे, पिण्याच्या पाण्याची सोय करणे. ऐच्छिक कामे 1 सार्वजनिक बागा आणि उद्याने विकसित करणे, 2 ग्रंथालये आणि वाचनालये चालवणे. ब प्रश्न रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा. 1 वाहत्या पाण्याच्या गतीज ऊर्जेपासून मिळालेल्या ऊर्जेला जलऊर्जा असे म्हणतात. यानंतर पुढील रिकामी जागा पहा. प्राथमिक व्यवसायांवर अवलंबून असणाऱ्या व्यवसायांना द्वितीय व्यवसाय असे म्हणतात. क. एका वाक्यात उत्तरे लिहा. प्युमिस खडक पाण्यावर का तरंगतो? प्युमिस खडकाची घनता खूप कमी असते आणि त्यात हवेचे बुडबुडे अडकलेले असतात, त्यामुळे तो पाण्यावर तरंगतो. 2 जगातील सर्वात क्षारयुक्त जलाशय म्हणून कोणास ओळखले जाते? उत्तर मृत समुद्र डेड सी हा जगातील सर्वात क्षारयुक्त जलाशय म्हणून ओळखला जातो. ड प्रश्न तुमच्या परिसरात कोणत्या प्रकारच्या व्यवसायांची संख्या जास्त आहे आणि का? 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे.
उत्तर पहा. माझ्या परिसरात तृतीयक व्यवसायांची संख्या जास्त आहे कारण हा भाग शहरी वस्तीचा असून येथे लोकांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी बँका, दुकाने, वाहतूक आणि शाळा यांसारख्या सेवांची अधिक आवश्यकता असते. प्रश्न क्रमांक 6 खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. जलमार्गाने वाहतूक करणे किफायतशीर का ठरते? उत्तर, जलवाहतुकीसाठी रस्ते किंवा रेल्वे रुळांसारखे विशेष मार्ग तयार करण्याचा खर्च येत नाही. मोठ्या प्रमाणात आणि जड मालाची ने-आण करण्यासाठी हे सर्वात स्वस्त साधन आहे. इतर वाहतुकीच्या तुलनेत यात इंधनाचा वापर कमी होतो. यानंतर पुढील प्रश्न पहा. ऊर्जा साधनांचा वापर काटकसरीने करणे का आवश्यक आहे? उत्तर पहा. ऊर्जा साधनांचा वापर काटकसरीने करणे आवश्यक आहे कारण अनेक ऊर्जा स्रोत जसे कोळसा, पेट्रोल मर्यादित आहेत आणि संपुष्टात येऊ शकतात. काटकसरीने वापर केल्यास पर्यावरणाचे रक्षण होते आणि प्रदूषण कमी होते. तसेच भविष्यातील पिढ्यांसाठी ऊर्जा उपलब्ध राहण्यास मदत होते. जोड्या जुळवा. गट, अग्निजन्य खडक, बेसाल्ट, स्थरित खडक, चुनखडक. पुढील प्रश्न खालील आकृती पूर्ण करा. 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे. महासागराच्या समस्या. 4 समस्या लिहायच्या आहेत. तेल गळती, प्लॅस्टिक प्रदूषण, सागरी उत्खनन आणि किरणोत्सारी कचरा. त्याचं स्पष्टीकरण पण दिलेलं आहे. व्यवस्थित वाचन करा. यानंतर आपण शेवटचा प्रश्न पाहणार आहोत. फरक लिहा. पदार्थांवर आधारित ऊर्जा साधने, प्रक्रियांवर आधारित ऊर्जा साधने. फरकाचे 2 मुद्दे लिहायचे आहेत. 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे. या साधनांमध्ये पदार्थाचा वापर होतो. यात नैसर्गिक प्रक्रियांवर आधारित ऊर्जेचा वापर होतो. दुसरा मुद्दा, यांच्या ज्वलनामुळे प्रदूषण होते. इकडे ही साधने प्रदूषणरहित आणि पर्यावरणपूरक असतात. अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिली आहे. धन्यवाद.